कोल्हापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि परीक्षा व्यवस्थापनामधील गोंधळाविरोधात कॅन्डल मार्च काढण्यात आला. भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहो आणि इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या सहभागातून हा मार्च पार पडला. सहभागींनी काळ्या फिती बांधून, काळे कपडे परिधान करून आणि हातात मेणबत्त्या आणि मशाली घेऊन केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त केला. मोर्चात महात्मा गांधी यांच्या वेशभूषेतील तरुण, लाठीमारात जखमी प्रतिकात्मक विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडणारे फलक लक्षवेधी ठरले. मार्चच्या अग्रभागी विद्यार्थी आणि गांधीजींच्या वेशातील तरुण सहभागी झाले होते. सायबर कॉलेजजवळ कॅन्डल मार्चचं सभेत रूपांतर झालं. यावेळी विद्यार्थी आणि युवकांनी मनोगत व्यक्त करत दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध केला. अन्यायाविरोधात युवा शक्ती एकवटल्यावर सरकारला निर्णय बदलावे लागतात, असं त्यांनी सांगितलं. सभेला संबोधित करताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असताना सरकारनं विद्यार्थ्यांपेक्षा संबंधित मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी छात्रों की गूंज अभियानातून विद्यार्थ्यांचा आवाज देशभर पोहोचवला. कोट्यवधी विद्यार्थी एका बाजूला आणि अन्यायी सरकार दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनातून जनरेशन झेडची ताकद देशासह परदेशातही दिसून आली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, ही राहुल गांधी यांची सुरुवातीपासूनची भूमिका असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. देशभरासह परदेशातही विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी झालेल्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली. 23 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा व्यवस्थित घेता येत नसणारे सरकार 120 कोटींचा देश चालवण्याच्या गोष्टी करते, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी MPSC परीक्षेतील CBT आणि नॉर्मलायझेशन पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अनेक वर्ष पारंपरिक पद्धतीनं परीक्षा देऊन यशस्वी झालेले विद्यार्थी आज राज्याचा कारभार सांभाळतायत. मग नव्यानं ही पद्धत लादण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. MPSCची परीक्षा पूर्वीप्रमाणे पेपर आधारित पद्धतीनंच व्हावी, ही काँग्रेसची ठाम भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नीटसाठी लढलो, आता MPSCसाठी लढा द्यावा लागेल. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस कायम संघर्ष करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी अरे ही गर्दी कशाला, भाजप सरकार घालवायला, पेपर फोडणाऱ्या सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. 4 महिन्यापूर्वी नीटचा घोटाळा या देशामध्ये झाला. त्यावेळी पहिल्यांदा राहुल गांधींनी हा घोटाळा देशासमोर आणण्याचा प्रयत्न केला आणि छात्रों की गूंजच्या माध्यमातून या देशातल्या तरुणांचा आवाज बनण्याचं काम राहुल गांधींनी केलं. आणि गेल्या 2 महिन्यात आपण बघतोय की हा आवाज हळूहळू वाढत गेला. कोट्यवधी युवक आणि युवती आपल्या हक्कासाठी, आपलं भवितव्य धोक्यात आहे, आपलं भविष्य धोक्यात आहे, म्हणून या हक्कासाठी रस्त्यावर आलेले आपण या ठिकाणी पाहिलं. एक माणसाचा राजीनामा या देशातले कोट्यवधी लोक मागत होते. कशासाठी मागत होते तर नीटची परीक्षा चुकली होती, पेपर लीक झाला होता, CBSEची परीक्षा व्यवस्थित झाली नव्हती. परंतु या देशातल्या सत्तेत असणाऱ्या लोकांना एका बाजूला 5-7 कोटी विद्यार्थी होते, परंतु एका बाजूला धर्मेंद्र प्रधान होते, त्यांना वाचवायचं काम त्या ठिकाणी केलं जात होतं. परंतु या देशातल्या तरुणांची आणि युवक आणि युवतींची ताकद काय हे आजच्या राजीनाम्यावरून या ठिकाणी सिद्ध झाले. आजच्या राजीनाम्यावरून जेनझीची ताकद काय हे आज या ठिकाणी सिद्ध झालं. हे आंदोलन काश्मीर टू कन्याकुमारी झालं, न्यूयॉर्कमध्ये झालं, लंडनमध्ये झालं, ऑस्ट्रेलियामध्ये झालं. अख्ख्या जगामध्ये देशातल्या विद्यार्थिनींसाठी आंदोलन करण्याचं काम या सगळ्यांनी या ठिकाणी केलं. काय होतं आंदोलन? ज्या 23 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त झालं. आज 120 कोटीचा देश चालवायची भाषा ही मंडळी करतायत. साधी 23 लाख लोकांची परीक्षा घ्यायला यांना या ठिकाणी जमत नाही. आज 23 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या या ठिकाणी केल्या.
दरम्यान राजाराम गार्डन चौकात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, नगरसेवक अमर समर्थ, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांना शिक्षणाऐवजी लाठीमार मिळत असल्याची खंत व्यक्त केली. न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवरील कारवाई ही इंग्रजकालीन दडपशाहीची आठवण करून देणारी असल्याची टीका त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळं सरकारला निर्णय बदलावा लागला आणि लोकशाहीची ताकद पुन्हा सिद्ध झाली. धर्म, जात, पंथ यापलीकडे जाऊन शिक्षणाच्या प्रश्नावर सर्व समाज एकत्र आल्याचं त्यांनी नमूद केलं. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत व्हावी, तसंच विद्यार्थ्यांच्या न्याय लढ्यात काँग्रेस सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली. कॅन्डल मार्च मोर्चामध्ये विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, आनंद माने, सूर्यकांत पाटील, बुद्धी आळकर, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लानी, देवश्री सतेज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, गटनेते इंद्रजित बोंद्रे, राहुल देसाई, सत्यजित जाधव, बाबासो चौगले, बयाजी शेळके, राधानगरी पंचायत समिती सभापती आर.वाय. पाटील, रणधीर मोरे, नगरसेवक संजय मोहिते, राहुल माने, विनायक फाळके, अमर समर्थ, प्रताप जाधव सरकार, विनायक कारंडे, सचिन चौगले, रोहित कवाळे, सचिन शेंडे, उमेश पोवार, अजित पोवार, रमेश पोवार, संपत चव्हाण, संजय पोवार वाईकर, नगरसेविका दीपाली घाटगे, धनश्री कोरवी, ऋग्वेदा माने, पुष्पा नरुटे, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, शिवाजी कवाळे, महेश उत्तुरे, विनायक सूर्यवंशी, सरलाताई पाटील, भारती पोवार, वैशाली महाडिक, श्वेता परुळेकर, उज्ज्वला चौगले, राजदीप भोसले, संजय पटकारे, राजेंद्र साबळे, सुनील मोदी, भैया शेटके यांच्यासह आजी माजी नगरसेवक, युवक युवती, NSUIचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित होते.